हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण। आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल। यावेळी टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत। आजचा वार गुरुवार आहे, तारीख आहे 31 जुलै आणि व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येत आहे। ज्या दिवशी आम्ही जायला निघालो टूरवरती तेव्हाचा हा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला येत आहे आज, कारण व्हिडिओ एडिट करणं पाठवणं मला काहीच झालं नाही। खूप गोंधळ आहे इथे, वेळ भेटलेला म्हणजे वेळेची कमी, त्यामुळेही झालेलं नाही, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे। तर त्या दिवशी मी काय काय तयारी केली तेच मी शेअर केलेलं आहे। तर तेल आणि मोहरी जिरं टाकून मी कढवून ठेवलेलं आहे, कारण भजी बनलेली आहे। एक ताई म्हणत होत्या आता इतकं सगळं आवरून कशाला न्यायचं, फक्त कपडे न्यायचं, जेवण खाणं सगळं इथूनच कशाला न्यायचं, असं त्यांचं म्हणणं होतं। पण थोडंफार घरचं 1-2 दिवसासाठी मी घेतलेलं आहे। बाहेरचं तर खायचं आहे, पण बाहेरचे तितकं खाण्याची आवड सवय पण नाही आहे, त्यामुळे थोडंफार मी घरातूनच घेतलेले लाडू चिवडा हे सगळं करून म्हणजे एक टाईमपाससाठी घेतलेलं आहे। जेवण तरी इथं गरमागरम बनतच आहे, जसं की वरण भात भाकरी वगैरे हे सगळं बनतच आहे। तर थोडीफार मी तयारी सगळी करून घेतलेली आहे आणि आता इकडे भाकरी वगैरे सगळं मी म्हणजे बांधून घेत आहे, कारण यांचं म्हणणं होतं की जेवण आपण तिकडेच करूया, थोडंसं लवकर निघायचं आहे आणि गुरुवारचा उपवास आहे, मी काही खाल्लेलं नाही आहे, त्यामुळे निवांत 8-9 वाजता जेवण करूया सगळ्यासोबत। नंतर विचार बदलला यांचा, म्हणत होते की जायला थोडासा लेट होईल, आपण इथं जेवण करून जाऊया, कारण आता कुठं थांबणार नाही, सगळे जेवण करूनच निघत आहेत। त्यामुळे मी सगळी पॅकिंग केली, पण काही उपयोग झाला नाही। नंतर मी सगळंच काढलं, इथंच आम्ही जेवण केलेलं होतं आणि रामचे मम्मी पप्पाही थोड्या वेळात येतील ते, तर मी विचार केला की ते येईपर्यंत सगळं आवरून ठेवायचं, आल्यानंतर मग त्यांचं बोलणं वगैरे हे ते असतं चहा पाणी, तर म्हणलं येण्या अगोदरच सगळं करायचं, नंतर विसर पण होते आणि याला वेळ पण लागतो। तर इकडे भाकरी मी एका कपड्यात बांधून घेतल्या आणि भजी एका डब्यामध्ये मी भरून घेतलेले आहे आणि एक प्लेट पण घेतलेला आहे आणि एक ताटली वाटी, असं म्हणजे बाबा सोबत आहे त्यामुळे चमचा वगैरे हे ते, गरम पाणी पितात ते, पातेलं घेतलेले हे ते, खूप साऱ्या वस्तू मी घेतलेल्या आहेत अगोदरच पॅक करून, म्हणजे आठवण जाते म्हणून मी सगळे एका रूममध्येच ठेवलेलं होतं आणि नंतर बॅगमध्ये भरलेलं आहे। एक पोतं पण मी केलेलं आहे। तर गुरुवार असल्यामुळे काही फ्रूट वगैरे हे आणलेले होते, तर दही खायला घेतलं, फ्रूट घेतलेले आहेत, म्हणजे हे ॲपलच आहेत एक प्रकारचे, पण थोडेसे दिसायला म्हणजे लाल कलरचे नाहीत, व्हाईट कलरचे, जसं पेरू असतात ना तशा पद्धतीनं त्याचा कलर आहे, पण टेस्ट एकदम सेफसारखाच येत होता। तर पेरू वगैरे खाल्ला, म्हणजे सेफ खाल्लं, दही खाल्लं, गणेश कॉलेजवर आल्यानंतर थोडंसं खाणंपिणं त्याचं पण झालं। आता इकडं मी करत आहे वरण भात, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं की हे म्हणत होते की इथंच आपण जेवण करून जाऊया, कारण लेट होणार आहे। अगोदर म्हणत होते की 5 वाजता जायचं, नंतर म्हणले खूप लेट होणार आहे आपल्याला, म्हणजे रात्रीचे 7-8 तरी वाजणार आहेत आणि तिथं कुठं थांबणार नाही, कारण आता असंच गाडीतनं निघालं आणि कुठं थांबणार, आणि सगळेजण जेवण करून येणार आहेत। मग म्हणलं आपणही जेवण करून जाऊया, तर ठीक आहे म्हणलं। इथं वरण भात मी करत आहे, तसं तर दिनेश आणि जे कामाचा मुलगा आहे 2 जण राहणार आहेत घराकडे, तर संध्याकाळी रात्री जेवण करण्यासाठी वरण भात मला बनवायचंच होतं, म्हणून इकडं वरणाला तडका दिला। तोपर्यंत तेल पण छान गार झालेलं होतं, जे कडवलेलं होतं ते पण एका बॉटलीमध्ये मी भरून घेतलेलं आहे आणि सगळं वरण भात हे सगळं बनलेलं आहे। आता इकडं खूप सारे भांडे झाले, तर सगळे भांडे वगैरे मी क्लीन करूनच जात आहे, म्हणजे काही पसारा भांडे वगैरे हे मी ठेवले तर मुलं करायला कधी म्हणजे कंटाळा येतो, त्यांना करावंसं वाटत नाही, म्हणून काही कामं मी ठेवून जाणार नाही, सगळे आवरूनच जाणार आहे। तर आमचे मम्मी पप्पाही आलेले आहेत, आल्यानंतर पाणी वगैरे दिलं, चहा बनवून दिला आणि आता आम्ही बोलत बसलो, म्हणजे बसून बोलणं काय तर होणार नाही, कारण वेळेची कमी, थोड्या वेळा जायला निघतील, सगळ्या आवरावर आहे, म्हणून त्यांना बोलतच माझी कामं होत आहेत। म्हणजे खूप सारी भांडी झाली होती, सगळी मी घासून क्लीन करून घेतलं, किचन काउंट स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता ही इव्हनिंगची वेळ झालेली आहे। तर अगोदर मी देवाला दिवा लावते, तुळशीला दिवा लावते, आरतीचं ताट तयार करत आहे, म्हणजे ते शैवांची आरती करूनच आम्ही जेवण करतो, तर इकडे सगळी तयारी मी करून घेते, म्हणजे आल्यानंतर घाईगडबड करतील, मग आंघोळीला पाणी वगैरे देणं हे ते खूप सारी कामं आहेत। आज गावाकडे काही जाणार आहेत, कारण आज तिकडे जायचं आहे आम्हाला टूरला, तर त्यासाठी इथंच घरची जी तयारी आहे ते मी करत आहे। तर इकडं मी अगोदर दीप प्रज्वलित केलेला आहे, तुळशीला दिवा लावून येते, आरतीचं ताट मी तयार करून ठेवलेलं आहे आणि आता जेव्हा मी व्हॉइस ओव्हर देत आहे त्यावेळेत पण खूप गोंधळ, पण व्हिडिओ तुम्हाला आलेले नाही 2-3 दिवस झालं, म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे। बोलण्यात काही गोंधळ झाला तर त्यासाठी मी अगोदर सॉरी म्हणत आहे। तर इकडे कपडेही तोपर्यंत हाडकले, तर सगळे कपडे मी घेऊन आलेले आहे आणि इकडे बोलतच माझी कामं, म्हणजे रामची मम्मी किती दिवसाच्या नंतर आलेले आहेत, तर मला बसून बोलणं काही झालेलंच नाही आहे। तर आता असू दे म्हणलं, आता प्रवासामध्ये सगळे एकत्र जाणार आहोत, तर किती बोलायचं तितकं बोलूया, 15 दिवसाचा टूर आहे आमचा, आता घरातली कामं तरी आवरूया, कारण मुलं ही सगळी कामं करत नाही आहेत। आता मी गेल्यानंतर काय काय करणार दिनेश काय माहिती, म्हणजे नसल्यानंतर जेव्हा जिम्मेदारी येते ना त्यावेळेस मुलं करतात, पण जेव्हा आपण असतो ना त्यावेळेस त्यांच्यावरती कामाचा लोड येत नाही आणि ते करत नाहीत, करायची कामंसुद्धा करत नाहीत, असं आहे दिनेशचं। तर असं इकडे सगळे कपडे मी ठेवत आहे, तितक्या दिनेशचे पप्पा आलेले आहेत आणि आंघोळ वगैरे करतील। हे टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे 6:30-7 वाजलेले आहेत आता, तर आंघोळ वगैरे करतील, तोपर्यंत मी बाकीच्या आवरावर करून घेते। इकडे या दोघांची चर्चा सुरू आहे, म्हणजे आता आम्हाला तर बोलणं होत नाही, कारण
कारण आमचा नुसता कामाचा गोंधळ सगळं आवरावर करून घ्यायचे, थोड्या वेळ जायला निघायचं आहे म्हणून मी ते सगळं आवरत होते. तोपर्यंत ह्या दोघांची चर्चा इकडे सुरू आहे. तर कपडे वगैरे सगळं ठेवलेलं आहे. काही नवीन कपडे घेऊन आलेले आहेत, ते पण मला बॅगमध्ये ठेवायचं आहे. काही टी शर्ट वगैरे म्हणजे कुठं घालण्यासाठी. तर यांची आंघोळ झालेली आहे, रेडी झालेले आहेत, फुलाचा हार घेऊन आलेले आहेत इकडं. तर फोटोला अगोदर मी फुलाचा हार घातलेला आहे, पूजन करून घेतलं, आरत्या पूजित करून घेतलेल्या आहेत. आता आरती करून घेऊया. तर आमच्या मम्मी पप्पाला बोलले, बाबा बाहेर गेलेले आहेत, तर आम्ही सगळेजण आरती करून घेऊया. थोडंसं पाणी सांडलेलं आहे म्हणून पायपुसून पुसत आहेत. ते पाणी झालेलंच आहे इथं थोडंसं, म्हणजे काही पूजा वगैरे केली पाणी पडतंच. तर सगळं झालेलं आहे. आम्ही आरती करून घेऊया. तर या सगळेजण आरती करायला. तर शैववांची आरती वगैरे करून घेऊन आम्ही जेवण करू, मगच आम्ही जायला निघणार आहोत. म्हणत होते 7ला निघायचं, 8ला निघायचं आहे, पण सगळेजण रेडी होऊन निघण्यासाठी, गाडीत बसण्यासाठी रात्रीचे 10 वाजलेले होते. झालेली आहे पूजा वगैरे. आता सगळं मी पाणी वगैरे बाहेर घेऊन जात आहे, म्हणजे सगळेजण हॉलमध्येच बसून जेवण करू. छान स्वयंपाक आहे आज, भजी भाकर सगळ्यांचं फेवरेट. तर भजी भाकर वरण भात पण गरमागरम मी बनवलेला आहे. तर सगळं हॉलमध्ये आणून ठेवलं. बाबा पण आलेले आहे, दिनेश गॅरेजला गेलेला आहे, तो नाही आहे. ते आता रात्री आल्यानंतर जेवण करतील दोघंजणही.